अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचाही दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होते. नवरात्रीला सुरुवात होते म्हणजे आपल्या घरात लगबग चालू आहे. आपल्या दुर्गा देवीचा, आपल्या आई जगदंबा मातेचा, आई भगवतीचा आगमनाची तयारी करायची सुरुवात आहे. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागलेला आहे. पण त्याचसोबत नवरात्रीत काही आपण कामं करायच्यात, काही सेवा करायच्यात, काही उपाय करायच्यात. त्यामुळे आपल्या कुळाचं तर रक्षण होईलच, पण आपला देखील उद्धार होईल. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी असतात. असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही त्याच्या आयुष्यात अडचणी नाही आहेत. एकतरी जगात माणूस आहे का, तुम्ही सांगा बरं? एकही नाही आहे. एक कोण छोटी का असेना, मग छोटी का असेना, पण ती अडचण, ती समस्या त्याच्या जीवनात आहे, ती संकट त्याच्या जीवनात आहे. मग ते छोटं का असेना, पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या असतातच. त्या समस्या दूर करण्यासाठी, त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे व तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. बघा, आपल्याला कुलदेवीला योग्य तो मान सन्मान द्यायचा आहे. मान सन्मान कसा द्यायचा ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. नवरात्रीत आपण कुलदेवीची, तसेच आपल्या घरी घट बसवतो. घट बसवलेल्या आपल्या कुलदेवीची म्हणजे आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे. तसेच नवरात्रीत घट बसवतो ती दुर्गा देवीची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे. म्हणजे ओटी एकच असेल, पण ओटी आपल्याला भरायची आहे. कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, तर दुर्गा देवी देखील आपल्या घराचं रक्षण करत असते. त्यामुळे आपल्याला आवर्जून या नवरात्रीत 9 दिवसात कोणत्याही, किंवा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला तुम्हाला कुलदेवीची आपल्या ओटी भरायची आहे न चुकता. आता अधिक महिन्यात कोण ताई दादा म्हणतील की अधिक महिन्यात आम्ही ओटी भरलेली आहे. अधिक महिन्यात तुम्ही ओटी भरली, पण नवरात्रीत एक विशेष असे ताकद असते, विशेष अशी शक्ती त्यावेळेस जागृत असतात. त्यावेळेस जर तुम्ही हे उपाय केले, ह्या सेवा केल्या, तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नवरात्रीत आवर्जून आपल्या कुलदेवीला योग्य तो मान सन्मान द्यायचाच आहे. आज याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर पाहिलं आहे की सेवा कोणत्या करायच्या, कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी, कुळदेवीला जागृत करण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या, हे आपल्या चॅनेलवरती व्हिडिओज अपलोड आहेत, ते तुम्ही जाऊन बघा. माझे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक ताई व दादाला कळकळीची विनंती आहे की आवर्जून या नवरात्रीतल्या अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही आवर्जून आपल्या कुळदेवीची ओटी भरा. बघा, आपण ओटी भरण्याची प्रथा कुठून पडलेली आहे? आपल्या घरातूनच. एखादी मुलगी घरी आली म्हणजे माहेरी आली, सासरहून माहेरी आली, तर माहेरून कधीसुद्धा ती न ओटी भरता कधीच तिचे आईवडील तिला घरी पाठवत नाहीत. तिची खणा नारळानं ओटी भरलीच जाते. परंपरेनुसारच आपण ओटी भरायची आहे. नवरात्रीत आपण कुलदेवीच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते तर पाहिलंच आहे. आपले बरेच ताई दादा असे आहेत ते दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहेत. 14 पाठ केल्याने आपल्याला नवचंडी केल्याचे फळ मिळते. जर तुम्हाला 14 पाठ करणं शक्य नाही आहे, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचे जरी पठण केले तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पठण केल्याचे फळ मिळते. तुम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही हे करा, पण करा. असे भरपूर आपल्या कुलदेवीच्या सेवा आहेत, त्या तुम्ही आवर्जून करा. प्रत्येकाला आपली कुलदेवी माहीत असते असंच नाही. ज्यांना कुलदेवी माहीत नाही आहे त्यांनी कुलदेवी माहीत करून घ्या. आणि जरीसुद्धा तुम्हाला माहीत पडली नाही तर तुम्ही कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा. या नवरात्रीत तुम्हाला अष्टमी ते नवमीच्या अगोदरच तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे ते समजेल व तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरा. जर तुम्हाला कुलदेवी माहीत असेल तर तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करा तुम्ही. जर तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. प्रत्येकाची कुलदेवी माहीत असते. प्रत्येकाच्या कुलदेवीला कोणता ना कोणता तर मंत्र असतो. जर तुम्हाला कुलदेवी माहीतच नसेल तर ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. बघा, तुम्ही रोज एक माळ करा जप. तुम्हाला अष्टमी ते नवमीपर्यंतच तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोण आहे. आपली कुलदेवी साक्षात येऊन आपल्याला सांगते की मी तुमची कुलदेवी आहे. किंवा एखादा अनोळखी व्यक्ती असा असतो की आपल्याला माहीतच नसतो, तो येऊन तुम्हाला सांगेल. तुम्ही विचारणार नाही, काही नाही, पण तो येऊन सांगेल की तुमची कुलदेवी ही आहे. किंवा तुमच्या कुळातील एखादा वृद्ध असा असेल की त्याने तुम्ही न विचारताच त्याने तुम्हाला सांगितलं की आपली कुलदेवी ही आहे. अशा भरपूर घटना घडतात व अनुभव येतात, साक्षात्कार होतात. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आपली कुलदेवी कोण आहे ते कळलं. जर नाहीच कळलं तर या मंत्राचा जप करा व तुमची कुलदेवीच्या नावाने तुम्ही ओटी भरा. कुलदेवीच्या नावाने ओटी भरलात, तुमच्या घरात ज्या काही समस्या आहेत, जे काही कामं आहेत, जी काही कामं रखडलेली आहेत, ती कामं व्हायला सुरुवात होईल.
कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीचे ओटी भरली पाहिजे. आता आपण अधिक महिन्यात तर भरलीच आहेत, पण या नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नवरात्रीत आपल्याला आवर्जून आपल्या देवी आईची, आपल्या जगदंबा मातेची, आई भगवतीची आपल्याला ओटी भरायची आहे व भरपूर सेवा करून प्रचंड बँक बॅलन्स आपल्याला सेवेचा मिळवायचा आहे. त्यामुळे सेवा करायच्या आहेत व भरपूर बँक बॅलन्स आपल्या सेवेचा जमा करायचा आहे आपल्याला. बघा, ओटी कशी भरायची तर तुम्हाला माहीतच आहे. ओटी भरण्यासाठी तुम्हाला सुती व नऊवारी साडी घ्यायची आहे. परंपरेनुसार आपण नऊवारी साडी नेसवतो. देवीला आपण परंपरेनुसार नऊवारी साडी नेसवतो. बघा, नऊवारी साडीत का? कारण त्याला सुती व रेशमी धागा असतो. त्या रेशमी धाग्यात देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते व त्या सात्विक लहरी त्या रेशीम धाग्यात असतात. त्यामुळे त्या सात्विक लहरी बघा, देवतेकडून आलेल्या सात्विक लहरी, त्यामुळे बघा किती ताकद असेल, किती प्रचंड शक्ती असेल त्या धाग्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला नऊवारी साडीच त्या प्रकारची वापरायची आहे. जर तुम्हाला बजेटनुसार जर जमत नसेल साडी वगैरे घेणं, तर तुम्ही खण घ्या, रेशीम धागा असणारा खण घ्या तरीसुद्धा चालेल. आपली आई आपल्या मुलाने केलेली सेवा गोड मानून घेते. जर तुमच्याकडे पैशाची कमी आहे, म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती चांगली असते असं नाही. प्रत्येकाची परिस्थिती एखाद्याची परिस्थिती हालाकीची असू शकते, पण त्या व्यक्तीला सेवा करायची आहे, पण पैसे नाही आहेत, परिस्थिती नाही आहे म्हणून तो सेवा करू शकत नाही, ओटी भरू शकत नाही. असं नका करू. तुमच्या शक्यतेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ओटी भरा. जर तुम्हाला तेही शक्य नाही तर तुमच्या घरात जे ब्लाऊज पीस असेल ते ब्लाऊज पीस घ्या, पण नवीन घ्या. देवीसाठी आपण 50-60 रुपये खर्च करू शकतो. साडीसुद्धा नवीन घ्यायची आहे, नाहीतर आहे घरात पडलेली कधीची, नवीन आहे, आम्ही वापरली नाही, पण कपाडातून कुठनं जर साडी काढली किंवा ब्लाऊज पीस काढलं व त्या साडीने आम्ही देवीची ओटी भरली नाही, असं नाही करायचं. आपण देवीकडून, आपल्या आईकडून काही तर मिळवण्यासाठी, काही तर पाहिजे म्हणून आईची सेवा करतो, आईची ओटी भरतो. मग आपल्याकडून पण थोडं देण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे की नाही, सांगा बरं. आपल्याकडून थोडं तरी सुटलं पाहिजे ना. एवढा पण कंजूसपणा आपण नाही करायचा. देवीसाठी थोडा तरी खर्च करा. तुम्ही आज देवीसाठी खर्च कराल तर देवी उद्या तुमचं भविष्य कसं उज्ज्वल होईल, तुमची अध्यात्मात उन्नती कशी होईल ते देवी तुमच्यासाठी पाहिल. जर तुम्ही आत्ताच म्हणजे द्यायचं आहे तर असं करता, तर नंतर मग देवी असं मोकळ्या हाताने तुम्हाला कसं देईल बरं? घे बाळा, माझी खूप सेवा केली तू. नाही, असं नसतं. आपण सुद्धा देवी आईला काहीतरी देण्याची क्षमता ठेवली पाहिजे. आपल्याकडून काहीतरी गेलं पाहिजे. त्यामुळे नवीन कोरी साडी, नवीन कोरी ब्लाऊज पीस तुम्हाला घेऊन यायचं आहे. जर तुम्हाला साडी शक्य आहे तर साडी किंवा खण घ्यायचा आहे रेशीम धाग्याचा. पण साडीसुद्धा नऊवारी सुती व नऊवारी घ्यायची आहे, सुती व रेशीम धागा असलेली साडी. नंतर त्याच्यावरती तुम्हाला नारळ घ्यायचा आहे, हळकुंड, सुपारी, अखंड सुपारी घ्यायची आहे. नंतर हळदी कुंकू. नंतर देवी आईला 16 शृंगाराचं सामान घ्यायचं आहे, म्हणजे बांगड्या, टिकली, कंगवा, आरसा, नंतर मेहंदी. नंतर जर तुम्हाला नथ वगैरे भेटली तर ते घ्या. जर तुम्हाला शक्य असेल तर कानातले, नंतर पायातले. म्हणजे आता आजकाल बघा पूजेच्या साहित्याच्या दुकानात ना 16 शृंगाराचं तुम्ही साहित्य मागितलं ना तर 16 शृंगाराचं साहित्याचं प्रोडक्ट म्हणजे पॅकेटच मिळतं. त्याच्यात सर्व काही असतं, अक्षरशः पैंजणा सगळं असतं, भेटतं आजकाल. ते जरी तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. असं 16 शृंगारचं सामान घेऊन त्या ओटीवरती तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर तांदूळ घ्यायचं आहे. तांदूळसुद्धा तुम्हाला खंडित घ्यायचे नाही तर अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत, लांबडे तांदूळ घ्यायचे आहेत. खंडित तांदूळ कधीही आपल्या पूजेमध्ये वापरू नका, किंवा ओटी भरताना सुद्धा तुम्ही कधी खंडित तांदूळ वापरायचं नाही आहे. नंतर सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्या नाहीत तर तुमची ओटी मान्य होणार नाही. त्या 2 गोष्टी कोणत्या? पहिला म्हणजे गजरा किंवा वेणी. हार तर तुम्ही घेणारच आहात, पण गजरा किंवा वेणी देवीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आवर्जून न चुकता प्रत्येक ताई व दादाने, प्रत्येक ताईने आवर्जून देवी आईला गजरा व वेणी आणायला विसरायचं नाही आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांबूल घ्यायचा आहे, म्हणजे खाऊच्या पानाचा विडा तयार करायचा आहे. विडा देवी आईला द्यायचा आहे. त्याच्यात आवर्जून लवंग असावी व सुपारी नसावी. व्यवस्थित ऐका, लवंग असावी पण सुपारी नसावी. लवंगेमध्ये सात्विक लहरी अट्रॅक्ट करणारी शक्ती असते, त्यामुळे लवंग असावी. त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, आई भगवती प्रसन्न होईल. पण सुपारी अजिबात नसावी. त्यामध्ये सुपारीचा कण देखील त्याच्यात नसावा. तुम्हाला घरी बनवता येतात तांबूल तर तुम्ही घरी बनवा, नाही तर बाहेरून बनवून आणताय तर त्यांना आवर्जून सांगा की सुपारी अजिबात लावायची नाही. त्याला आवर्जून ह्या 2 गोष्टी आवर्जून आपल्या ओटीच्या साहित्यात तुम्हाला ठेवायच्याच आहेत.
नंतर हे सगळं झालं, ओटी भरली, तुम्ही सर्व हे सामान एका ताटामध्ये घ्या व नंतर तुमच्या हाताची ओंजळ करून हे सर्व साडी सगळं असं उचलायचं व आपल्या छातीजवळ येईल असं तुम्हाला पकडायचं आहे. जे साहित्य तुम्ही ओटीचं घेतले ते ओटी अशी हातावर तुमच्या छातीजवळ येईल असं पकडायचं आहे व देवीच्या चरणावर 3 वेळा अर्पण करायची व देवीच्या चरणाजवळ ठेवून द्या व नंतर अजून थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. देवीला योग्य तो मान सन्मान द्यायचा आहे. आपल्याकडून देवीची कोणती सेवा चुकणार नाही किंवा या गोष्टीत कोणती चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे आवर्जून करा, सर्वांनी करा. व आता ह्या ओटीचं काय करायचं बघा, ओटी भरल्यानंतर जर तुम्ही ही साडी स्वतः परिधान केली तरीसुद्धा चालतं, देवीचा आशीर्वाद समजून. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवर्जून आपल्या जवळपासच्या एखाद्या मंदिरात, तुळजाभवानीच्या मंदिरात, आता माझे कुलदेवी तुळजाभवानी आहे, तुळजापूरची देवी आहे, आई जगदंबा आहे, त्यामुळे तुमच्या जवळपास असं आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही जर ही साडी तिथे नेऊन ब्राह्मणाला दिली, पुजारींना दिली तरीसुद्धा चालतं. त्या पुजारींना आवर्जून सांगायचं की नेक्स्ट टाईम जर तुम्ही साडी नेसवताय त्यावेळेस माझीच साडी देवी आईला नेसवा. त्यांना आवर्जून सांगून यायचं व ती साडी तिथे देऊन या. तुम्ही ती संपूर्ण ओटी तिथे देऊन या तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जर तुम्हाला नाही द्यायचं, तुमचं मन मानत नसेल तर तुम्ही स्वतः यूज केली तरीसुद्धा चालते. तुम्ही वापरा, तुमच्या जावेला द्या किंवा एखादी सवासणी येते घरी, सवासणी बाय तिला जरी ती साडी परिधान करायला दिली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण मी तर म्हणते की आवर्जून तुम्ही मंदिरातच द्या, कारण देवी आईची साडी देवी आईच्या अंगावरती जाईल. जर तुमचं मन मानत नसेल तर तुम्ही स्वतः परिधान केली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे देवी आईची ओटी भरायची आहे. तुम्ही जर ही साडी स्वतः परिधान करणार असाल तर तुम्ही त्या नारळाचा प्रसाद म्हणून सर्वांना वाटून द्या व जे तांदूळ आहे ते तांदळाचे तुम्ही गोड खीर म्हणून वापरा. हे तांदूळ दुसऱ्या कोणत्या ह्याच्यात वापरू नका. हे तांदूळ तुम्ही या तांदळाची खीर करा. आमच्याकडे तर तसंच करतो, आम्ही ओटी भरलेला असतो त्यातल्या थोड्या तांदळाची तर आम्ही नक्की आवर्जून खीर करतो व खीर करून मग प्रसाद ग्रहण करतो त्या तांदळाचा. तुम्हीसुद्धा तसं करू शकता. तांदळाची खीर करा व नंतर जे साहित्य बाकीचं आहे शृंगाराचं ते मंदिरात जाऊन तुम्ही दान केलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपल्या देवी आईची साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. नवरात्रीत न चुकता आपण जेवढी सेवा करू तेवढी आपल्याला पुण्य मिळणार आहे, तेवढा आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढणार आहे. त्यामुळे आवर्जून सर्वांनी नवरात्रीत आपल्या देवी आईची ओटी भरायला चुकायचं नाही आहे व आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायला विसरायचं नाही आहे. झालेली सेवा स्वामींच्या निरोज करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.